आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय विश्वातून एक ब्रेकिंग बातमी। राष्ट्रवादीकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे। 40 नावांची ही यादी आहे आणि यामध्ये भुजबळांचं नाव मात्र नाहीये। अमोल मिटकरी, धनंजय मुंडे, चाकणकरांचा यामध्ये समावेश आहे। सूरज चव्हाण, नवाब मलिक हे देखील स्टार प्रचारक असणार आहेत। मात्र छगन भुजबळ यांचं स्टार प्रचारकाच्या यादीमधून नाव वगळण्यात आल्याचं दिसतंय। जवळपास 40 नावांची ही यादी आहे, ती जाहीर करण्यात आली आहे। मात्र या यादीमध्ये भुजबळांचं नाव मात्र दिसत नाहीये। अमोल मिटकरी, धनंजय मुंडे, चाकणकरांचा यामध्ये समावेश आहे। सोबतच सूरज चव्हाण आणि नवाब मलिक हे देखील स्टार प्रचारक असणार आहेत। मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं नाव या यादीमध्ये दिसत नाहीये। त्यामुळे अनेक चर्चा देखील आता सुरू झालेल्या आहेत। राष्ट्रवादीचे स्टार प्रचारकांची ही यादी जाहीर झालेली आहे। आगामी निवडणुकांमध्ये स्टार प्रचारक कोण असणार, या 40 स्टार प्रचारकांची ही यादी जाहीर झाली। मात्र यामध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं नाव वगळण्यात आल्याचं दिसतंय। धनंजय मुंडे, नवाब मलिक आणि रुपाली चाकणकर या स्टार प्रचारक असणार आहेत। सूरज चव्हाण, अमोल मिटकरी आणि सना मलिक यांचंही नाव स्टार प्रचारकाच्या यादीत आहे। छगन भुजबळ आणि रुपाली ठोंबरे पाटील यांना मात्र स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये स्थान नाहीये। तरी महत्त्वाची बातमी, आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक ठरलेत, मात्र या 40 नावांमध्ये छगन भुजबळ यांचं मात्र नाव नाहीये। सोबतच रुपाली ठोंबरे पाटील यांचं नाव देखील या यादीमध्ये दिसत नाहीये। सूरज चव्हाण, नवाब मलिक, अमोल मिटकरी, धनंजय मुंडे आणि रुपाली चाकणकर यांचं नाव देखील आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत आहेत। सीमा, राष्ट्रवादीकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर झालेली आहे, मात्र छगन भुजबळांचं यामध्ये नाव दिसत नाहीये, नेमकी काय चर्चा आहे? नक्कीच स्टार प्रचारकांची यादी पक्षाकडनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं जाहीर झालेली आहे। यामध्ये पक्षाचे जे वरिष्ठ नेत्यांपासून ते प्रवक्त्यांपर्यंतची नावं आपल्याला यादीमध्ये पाहायला मिळत आहे। सगळ्यात आधी तर सगळ्यांचं लक्ष गेले छगन भुजबळ यांच्या नावाकडे। छगन भुजबळ एक आक्रमक चेहरा आहे आणि अशा निवडणुकीच्या दरम्यान त्यांची भाषणं मोठ्या प्रमाणात गाजतात, मोठ्या प्रमाणात ते सभा घेतात। मात्र त्यांचं नाव या यादीमध्ये नसल्यामुळे अर्थात चर्चेला उधाण आलेलं आहे। मात्र जी सध्या चर्चा सुरू आहे, जी माहिती सध्या मिळते त्यानुसार छगन भुजबळ यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून खराब आहे आणि सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहे। त्यामुळे अशात ते प्रचार करू शकत नाही किंवा त्यांची प्रकृती खराब असल्यामुळे, तब्येत खराब असल्यामुळे कुठेतरी त्यांचं नाव या यादीमध्ये नसल्याचं सध्या तरी सांगितलं जातं। मात्र आपण एक उदाहरण, मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते। आपल्यासोबत सूरज चव्हाण हे देखील जोडले गेलेले आहेत। सूरजजी, तुमचं नाव स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये आहे, मात्र छगन भुजबळ जे ज्येष्ठ नेते आहेत तुमच्या पक्षाचे, त्यांचं मात्र या स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये नाव नाहीये। भुजबळ साहेबांवरती आताच उपचार चालू आहेत आणि त्याच्यामुळे ते या निवडणुकीमध्ये बाहेर पडण्याची कमी शक्यता आहे। ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक आहेतच, परंतु या तब्येतीच्या कारणामुळे त्यांना या निवडणुकीच्या काळात बाहेर फिरता येणार नाही। डॉक्टरच्या सल्ल्यानुसार त्यांना आराम करण्याची गरज आहे। दौरे त्यांना टाळायला डॉक्टरांनी सांगितलेले, त्याच्यामुळे या यादीमध्ये नाव नाही। त्याच्यात दुसरा कुठलाही अर्थ त्या ठिकाणी काढू नये अशी आपल्याला विनंती आहे। सूरजजी, स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये जरी भुजबळांचं नाव नसलं तरी भुजबळ या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी सभा घेऊ शकतात का किंवा त्यांचे दौरे होऊ शकतात का? भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत। ते त्यांच्या सोयीनुसार, त्यांच्या तब्येतीनुसार ते महाराष्ट्रामध्ये कुठेही सभा घेऊ शकतात। त्यांचं मार्गदर्शन हे आमच्यासाठी, पदाधिकाऱ्यांसाठी मोलाचंच असेल, परंतु सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना आराम करायला सांगितले, त्याच्यामुळे ते या लिस्टमध्ये आपल्याला दिसत नाहीत। परंतु जसं त्यांची तब्येत बरी होईल ते कुठेही महाराष्ट्रात जाऊ शकतात, कारण ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत। हो सूरजजी, गेल्या काही दिवसांपासून रुपाली ठोंबरे पाटलांचं देखील नाव चर्चेमध्ये, कारण चाकणकरांबाबत त्यांनी जे वक्तव्य केलं त्यानंतर त्यांचं प्रवक्तेपद देखील गेलं आणि आता स्टार प्रचारकाच्या यादीत त्यांचं देखील नाव नाहीये। चाकणकरांबाबत जो काही संघर्ष सुरू आहे त्याचाच हा परिणाम असू शकतोय असं म्हणता येणार नाही। प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळी जबाबदारी पक्षाने या ठिकाणी दिलेली आहे। अमोल मिटकरी साहेबांचं नाव त्या यादीत नव्हतं, पण आजच्या स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये अमोल मिटकरी साहेबांचं नाव आहे। त्याच्यामुळे प्रत्येकाचे पक्षामध्ये रोल ठरलेले आहेत, पक्ष नेतृत्वाने जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे
जो तो व्यक्ती त्या रोलमध्ये काम करेल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा क्रमांक 1चा पक्ष कसा होईल यासाठी प्रयत्न करेल. त्यामुळं या आजच्या यादीचा आणि रोलचा किंवा त्यांना कुठल्या वादाचा फटका असं म्हणता येणार नाही. पक्षाने जे जबाबदाऱ्या दिल्या त्या प्रत्येक जबाबदारीमध्ये रुपालीताई ठोंबरे असतील, अमोल मिटकरी साहेब असतील किंवा सगळे आमच्यासारखे पदाधिकारी असतील, आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. नक्की सूरजजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची ही यादी जाहीर झालेली आहे. जवळपास 40 नावांची ही यादी आहे आणि या यादीमध्ये मात्र छगन भुजबळ यांचं नाव नाहीये. पक्षाकडून सांगितलं जाते त्यांच्या तब्येतीचं कारण म्हणजेच छगन भुजबळ यांना आरामाचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच ते कदाचित या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी बाहेर जास्त पडणार नाहीत असं पक्षाकडून सांगितलं जातंय. मात्र छगन भुजबळांचं नाव या यादीमधून वगळण्यात आल्यानं अनेक चर्चा देखील सुरू झाल्यात. तर पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे जाऊयात. सीमा, आत्ताच सूरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली की भुजबळांच्या तब्येतीच्या कारणास्तव त्यांचं नाव या प्रचारकांच्या यादीमध्ये ठेवण्यात आलं नाहीये. मात्र जरी तब्येतीचं कारण असलं तरी चर्चा मात्र होत आहे. नक्कीच आपण उदाहरण घेऊया. बिहार निवडणुकीचं जेव्हा प्रचार सुरू होते, जेव्हा रणधुमाळी त्या ठिकाणी सुरू होती, तेव्हा पक्षाच्या बॅनरवरून छगन भुजबळ यांचा फोटो काढण्यात आलेला होता. कोणत्याही पोस्टरवरती त्यांचा जो फोटो आहे त्या ठिकाणी पाहायला मिळत नव्हतं. यावरून सुद्धा महाराष्ट्रामध्ये राजकारण तापलेलं होतं. सुप्रिया सुळेंनी तर संतप्त प्रतिक्रिया दिलेली होती की अशा प्रकारे ज्येष्ठ नेत्याला जर पक्षाच्या वतीनं जर वगळण्यात येत असेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. तर तो एक मोठा उदाहरण आहे. आणि आता महाराष्ट्राच्या महत्वाच्या निवडणुकांमध्ये जर स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये छगन भुजबळांचं नाव नसेल तर अर्थात चर्चांना उधाण तर नक्कीच येणार. मात्र दुसरीकडे आपल्याला समीर भुजबळ यांचं नाव जे आहे ते सध्या पाहायला मिळत. एक बॅलन्स करण्याचा कुठेतरी प्रयत्न जो आहे तो पक्षाकडनं केला गेला आहे. आता जरी डॉक्टरांनी छगन भुजबळ यांना घरी राहण्याचा सल्ला दिला. सीमा, या संदर्भात आपल्याकडे लक्ष असणारच. तुर्तास धन्यवाद.